एकदा एका शांत गावात एक आदरणीय आजीबाई राहत होत्या. त्या गावातल्या सर्व लोकांची त्या मोठ्या आदराने पाहत आणि त्यांच्या सल्ल्याने मार्गदर्शन करत. आजीबाई अत्यंत ज्ञानी आणि दयाळू होत्या. एक दिवस गावात एक मोठा वाद झाला. दोन कुटुंबात जमीन वाद निर्माण झाला होता आणि त्यांनी एकमेकांना दोषी ठरवायला सुरुवात केली होती. गावकऱ्यांनी आजीबाईकडे मध्यस्थीसाठी जाऊन विचारले. आजीबाई शांतपणे दोन्ही पक्षांना बोलावून घेतले आणि त्यांच्या समस्यांना समजून घेतले. त्यांनी दोन्ही कुटुंबांना सांगितले, तुम्ही दोघेही तुमच्या गरजेसाठी संघर्ष करत आहात, परंतु हा वाद तुमच्या नात्याला हानी पोहोचवतोय. हे लक्षात घेऊन तुम्ही सामंजस्याने निर्णय घ्या. आजीबाईच्या सल्ल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी आपापसात चर्चा केली आणि वादावर एक योग्य तोडगा काढला. त्यांच्यातील वाद मिटला आणि त्यांच्या संबंधात पुन्हा प्रेम आणि आदर निर्माण झाला. गावकऱ्यांनी आजीबाईच्या सुज्ञतेची आणि दयाळूपणाची प्रशंसा केली आणि तिच्या सल्ल्यावर विश्वास ठेवला. आजीबाईने त्यांच्या अनुभव आणि समजदारीने गावात शांतता आणि सौहार्द साधला. कथेतील बोध: समस्या किंवा वादामध्ये समज आणि दयाळूपणा यांचा उपयोग करून योग्य समाधान काढता येते. आजीबाईसारख्या सुज्ञ आणि दयाळू व्यक्तीचा सल्ला घेतल्यास कोणतीही समस्या सोडवता येऊ शकते. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.